श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 25 जून बुधवार आहे आणि उद्याच्या दिवशी ज्येष्ठ अमावस्या आहे. आणि ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला उंबऱ्यामध्ये फक्त एकच गोष्ट ठेवावी लागेल. जर तुम्ही अमावस्या दिवशी फक्त उंबऱ्यावरती वस्तू ठेवली तर तुमच्या घरातील भांडणांसारख्या अनेक समस्या दूर होतात. आणि पहा, घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून पूर्णपणे निघून जाते. यामुळे खूप प्रगती होते. तुम्हाला होणारे फायदे काही दिवसातच दिसून येतात. सुरू होईल बघा, अमावस्येचा दिवस येतोय. हा दिवस इतका खास आणि महत्त्वाचा मानला जातो की पहिल्यांदाच वाईट नाही आहे. तुमच्या मनात कितीही नकारात्मक विचार आले तरी कोणताही दिवस वाईट नसतो. प्रत्येक दिवस सारखाच असतो आणि प्रत्येक दिवस खूप खास आणि महत्त्वाचा असतो. फक्त तुमच्या आवडीची नकारात्मक ऊर्जा खाली येते. म्हणून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि तुमच्या मनातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला हे उपाय करावे लागतील. हे पहा, विशेष खास तारखा येतात. तुम्हाला असे उपाय करावे लागतात. अशा विशिष्ट तारखेचे उपाय केळी किंवा उपयपंचातून कोणतेही पुण्यफळ आले तरी ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरते. म्हणून ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला किंवा मला उंबऱ्यामध्ये नमूद केलेल्या गोष्टीच ठेवा. म्हणजे निश्चितच तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही चांगले फायदे मिळत असतील, जर अमावस्या आली किंवा त्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी मिळाल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल. तुमच्या कामुक समस्या म्हणा किंवा घरात सतत भांडणे होत असतील, वाद होत असतील, तुमच्या आयुष्यात नेहमीच भांडणे होत असतील, तुमची पत्नी वेडी असेल किंवा तुम्ही एखाद्या स्त्रीच्या मध्ये असाल तर ते तुम्हाला नक्कीच चांगला बदल देईल. जो चांगला बदल होईल तो तुमच्या घरात सुरू होईल आणि मुलीच्या आयुष्यात असे वाटेल की अखंड प्रगती होत आहे. पटीची जी थांबू नका, प्रगती देखील हळूहळू सुरू होईल. ती सुधारेल आणि त्याच वेळी जर एखादा छोटा किंवा मोठा व्यवसाय अचानक थांबला तर अचानक कर्ज येईल. म्हणजेच कर्ज असेल आणि पैसे खर्च होतील. तुम्ही एक धाडसी व्यक्ती आहात. तुम्ही पैसे देणे टाळता. तुम्हाला भिकाऱ्यासारखे भीक मागावे लागते. तुम्हाला सतत पैसे पुन्हा पुन्हा मागावे लागतात. अशा समस्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे येतात. समस्या म्हणजे गोष्टी, अडचणी, समस्या इत्यादी ज्या तुम्हाला सहजपणे पार कराव्या लागतात. तुम्हाला पुढे जावे लागते. आणि जेव्हा तुम्ही असे काही करता, विशेषतः एखाद्या विशेष परिस्थितीत तुम्ही सेवा करण्यासाठी किंवा ते करण्यासाठी काही उपाययोजना करता, तेव्हा तुम्हाला त्या सेवेचे फायदे नक्कीच मिळतात. तुम्हाला ज्या विषयाची वेळेत काळजी घ्यायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या किंवा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणून व्हिडिओ वगळू नका आणि चॅनल शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ मी पहिल्यांदाच मूळ चॅनल पाहत आहे. कृपया सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही अशा तारखेला का आहात याचे कारण पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा. जर काही लहान उपाय केले तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात दिसून येतात. आणि जर अमावस्या किंवा तिथीला असे उपाय केले तर तुमच्या कुटुंबात नक्कीच काही वाद होतात, भांडणे होतात, मतभेद होतात, इतर समस्या येतात, राक्षसी अडचणी येतात आणि ते अगदी तसेच आहे. तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. तुमचे घर लक्षात ठेवावे लागेल, ज्याचा मुख्य दरवाजा वरच्या स्तरावर आहे. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे आहे की त्या उंबरठ्याद्वारे घरातील नकारात्मक शक्ती जिवंत असते आणि सकारात्मक शक्ती तुमच्या घरात देखील त्या उंबरठ्याद्वारे माता लक्ष्मीद्वारे संचारत असते. जर आगमन झाले तर तुम्ही जर उंबरठ्यावरती किंवा संगीतालय सारख्या काही गोष्टी ठेवल्या तर अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या उंबरठ्यात उंबरठ्यावरती जवळ काही वस्तू ठेवल्या तर त्याचा तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होतो, जो तुमच्या घरासाठी फायदेशीर आहे. म्हणून तुमच्या उंबरठ्या घराबाहेर कोणत्या नकारात्मक शक्ती स्थायिक झाल्या आहेत ते पहा आणि त्या तुमच्या घरात प्रवेश करू नयेत. म्हणून तुम्हाला काही काम करावे लागेल. उंबरठ्यावरती ही तीच गोष्ट आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात प्रवेश करत नाही तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि घरातील तुमचे भांडणे अशा प्रकारे होतात. प्रत्येक व्यक्तीसाठी समस्या पातळी, आयुष्यात येणारे सर्व त्रास आपोआप निघून जातात. म्हणून अमावस्येच्या दिवशी तुम्ही
नेहमी तुमच्या नावेतून नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अमावस्येच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी लागेल. अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गोमूत्र टाकावे लागेल आणि अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर काळे तीळ टाकावे लागेल आणि दह्याने स्वच्छ स्नान करावे लागेल, ज्यामुळे कोणतेही दोष दिसून येतील. गोमूत्रामुळे आपल्याला पाण्याचे डाग दूर होतात, शरीर शुद्ध होते. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपल्याला अशा पाण्यात स्नान करावे लागते. घरातले सर्वजण अशा पाण्यात वस्तू टाकतात वगैरे. मला त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात देवदेवता आहेत हे खरे आहे, पण तुम्हाला त्यांना स्वच्छ करावे लागेल. तुम्हाला स्वच्छ स्नान करावे लागेल. तुम्हाला त्यांना स्वच्छ करावे लागेल. तुम्हाला पूजा करावी लागेल आणि पूजा करताना अस्तानीने तुमच्यासाठी दही, हळद आणि थोडे कापूर यांचे मिश्रण तयार केले आहे आणि तिने तुम्हाला देवतेला स्वच्छ करायला लावले आहे. देवघरात तुम्हाला पाण्याचे भांडे स्वच्छ करावे लागेल, तेही अमावस्येच्या दिवशी. तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ स्नान करावे लागेल. आपला मय जो दिवा आहे तो स्वच्छ तो है. प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा आणि स्वयंपाकघर देखील तुम्हाला स्वच्छ करावे लागेल आणि काही लहान मोठ्या गोष्टी तुम्हाला स्वच्छ कराव्या लागतील की नियमांचे पालन करावे लागेल. उंबरठ्यावरती तुम्हाला भांडे ठेवावे लागेल. बुधवारी या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे लागेल. तुमचा दिनक्रम काय आहे, तुमची देवपूजा कोणती आहे, तुम्हाला ते पटवून ठेवावे लागेल. कोणता दिवस आहे, तुम्हाला मंदिरात भांडे पेटवावे लागेल आणि बुधवारी संध्याकाळी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ठेवावे लागेल. तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही काय करावे, तुम्हाला काही न मोडलेले तांदूळ घ्यावे लागतील आणि ते पाण्यात आणि त्याच्या तांदळात घ्यावे लागतील. भात शिजवा. शेवटी तुम्हाला केळीच्या पानावरती किंवा प्लेटवरती किंवा लहान पानांचा आसळ पानाचा एक डिश विचारात घ्यावा लागेल आणि तुम्हाला ते घ्यायचे आहे. किंवा तुम्हाला एका प्लेटमध्ये कढीपत्ता घ्यायचा आहे, पण त्यात थोडेसे आंबट दही घाला, ताक टाकायचा आहे आणि असा हा दही भात तुम्हाला उंबऱ्याबाहेर ठेवायचा आहे. आणि मग बघूया तुम्ही काय करणार आहात. मी साखरेचा एक छोटासा तवा बनवला आहे. गोड किंवा साखर दोन्ही पदार्थांनी गोडवा वाढवला नाही. मी त्यात चिमूटभर हळद टाकली आहे आणि ती तव्यावर टाकली आहे आणि मी एक मध्यम आकाराचा तवा बनवला आहे. त्यात एकच भांडे आहे आणि ते तिळांनी भरलेले आहे आणि तिळाचे तेल घरात येते. ते तुमच्या भांड्यात ओतले जाते आणि त्यात 1 कप तेल ओतले जाते. घरी जर तुम्ही स्वयंपाकासाठी नारळाचे तेल वापरले तर तुम्ही स्वयंपाकाची प्रक्रिया देखील कराल. फक्त त्या दिव्याला हात लावू नका. मी तुम्हाला दिव्याकडे घेऊन जाईन आणि जिथे दही आणि तांदूळ ठेवले आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करावे लागेल आणि दिवा तुम्हाला मनोभावे हळदी, कुंकू, अक्षदा, फुलांच्या नैवेद्यासाठी घेऊन जाईल. मी ते करणार आहे. दक्षिण दिशा तुमच्या दिशेने येत आहे ते पहा. पूर्वजांची दिशा विचारात घेतली जाते आणि असे म्हटले जाते की अमावस्येच्या दिवशी तुमचे पूर्वज तुमच्या भेटीला सारखेच असतात आणि तुमच्याजवळ उभे असतात. आणि जर तुम्ही त्यांना आठवले आणि अशा प्रकारे तुम्ही तिथे दिवा आणला आणि त्यांच्या नावाने जर तुम्ही दही असलेल्या गवताचा तुकडा ठेवला तर तुम्ही तो तिथे ठेवला तर ते आनंदी होतात आणि आनंदी जग तुम्हाला आशीर्वाद देते आणि पृथ्वीवरील स्वर्गातील लोक खूप आनंदी होतात आणि त्यांनाही मोक्ष मिळतो. जेव्हा पृथ्वीवरून स्वर्गात जाते तेव्हा त्यांच्या मार्गात अंधाराच्या अंधारापासून मुक्तता मिळत नाही, कारण दिवसाची महानता त्यांना त्रास देते. मार्ग प्रकट करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि यामुळे तुमचे पूर्वज आनंदी होतात आणि ते तुम्हाला कोणत्याही प्रकारे शुभ आशीर्वाद देतात. म्हणून अमावस्येच्या दिवशी तुमच्याकडे जो काही उपाय असेल तो बुधवारी संध्याकाळी 12 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या पूर्वजांसाठी किंवा उंबरठ्याजवळील वस्तूंसाठी ठेवा. जेव्हा अमावस्येचा दिवस येतो तेव्हा तो लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. म्हणून संध्याकाळी तुम्ही लक्ष्मीला रात्री 12 वाजेपर्यंत ठेवावे. या काळात तुम्हाला एक माचीसची पेटी घ्यावी लागेल आणि त्यात शुद्ध तंबाखू किंवा दिव्य असेल. फक्त तुमचा सांधे असेल तर ते फायदेशीर आहे
आणि त्यात तंबाखूचा वापर केला जातो. दिव्यालय तुम्हाला तांडलच मुद्रा देखील देते. तुमच्या मुख्य दाराजवळ उत्तरेकडे तोंड करून असा दिवा लावावा लागतो. परंतु तुमच्या देवघरात उत्तरेकडे तोंड करून दिवा लावला लागतो. म्हणजेच दिव्य प्रकाशही लावावा लागतो, कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची दिशा मानली जाते. आणि जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी मिळवण्यासाठी असा दिवा आणता, तेव्हा त्यावेळी माता लक्ष्मी आणि देवी लक्ष्मी प्रज्वलित होतात. कुबेर देवांचं तुम्हाला जे हवे ते अखंड कृपेचे आशीर्वाद नक्कीच मिळतात. आषाढ आणि अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही उत्तरेकडे तोंड करून असाल तर असा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा तुमच्या मंदिरात लावा. पैसे मिळवण्याचे हे मार्ग आहेत. तुमचा कोणताही व्यवसाय, उद्योग किंवा नोकरी असो, तुम्ही त्यात भरलेले आहात आणि म्हणजेच पैसे कमवण्याचे तुमचे मार्ग काहीही असोत, तुम्ही कठीण होत आहात. तुमच्या घराबाहेर कितीही अडचणी असतील, देवी लक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर पडते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करते. तुम्हाला कुबेर देवाचे शुभ आशीर्वाद मिळतात. म्हणून असा दिवस आहे. तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की उंबरठ्यावर देवघराच्या जवळ किंवा दुसऱ्या दिवशी जर तुमच्याकडे दही आणि भात असेल तर तुम्ही घरापासून दूर जाता. म्हणजेच जर प्राणी आणि पक्षी असतील तर अन्न एका बुशेलमध्ये ठेवा किंवा गच्चीवरती लोकर ठेवा. म्हणजे प्राणी आणि पक्षी हे कीटक आहेत. पाणी बाहेर काढा आणि त्यात काही गुलाचा उभा ठेवा. आणि त्याच दिवशी कापसाची वाघीण आहे. पाणी बाहेर काढा आणि त्याच दिवशी गुलाचा उभा ठेवा. तुम्हाला ओले अन्न खायचे आहे का, किंवा तुम्ही ते लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरत असलेल्या पाण्यात बुडवू शकता. आणि तुम्ही पुढील अमावस्येसाठी स्वच्छ पाण्याचा थर देखील वापरू शकता. काही हरकत नाही. जरी तुम्ही ते चालीत किंवा जिंच्याकडे पॅन्टी नासलेमध्ये विकत घेतले तरी तुम्ही तुमच्या घरात न भाजलेले दिवा खरेदी करू शकता किंवा पेंड्यांच्या तुकड्यांपासून बनवलेले दिवा वापरू शकता. फक्त तुम्हालाच संगीतालय आवडते. उंबरठ्याची पूजा केली जात आहे. उद्याच्या दिवशी तुम्हाला हळदीची पेस्ट मिळेल. आवर्जून तुमच्या नाभीसाठीही असेच करेल. तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे, कारण तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा तुमच्या घराचा केंद्रबिंदू आहे आणि चांगल्या आणि वाईट गोष्टी तुमच्या मुख्य दरवाजातून तुमच्या घरात प्रवेश करतात. म्हणून तुम्हाला दररोज वेळोवेळी आणि अशा विशिष्ट तारखांना तुमच्या नाभीवर हळद लावणे आणि पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही असे छोटे उपाय करता तेव्हा तुमचे जीवन खरोखरच बदलते. पहा की काही उपाय तुमची सेवा करण्यासाठी आहे का. तुम्हाला ते पूर्ण श्रद्धेने करावे लागेल. आवर्जून उपायांपासून मुक्त होण्याचा हा सोपा मार्ग आहे. करून पहा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.